महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना याची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण पुढील काही मिनिटात मी तुम्हाला अशी एक धक्कादायक बातमी सांगणार आहे जी आजपर्यंत कोणत्याही चॅनलवरती सांगितलेली नाहीये। आणि ही बातमी ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल की आज हा व्हिडिओ बघितला किती बरे झाले, कारण ही माहिती तुमच्या खिशाशी थेट संबंधित आहे। आणि जर ही माहिती तुम्हाला वेळेत मिळाली नाही तर तुमचे देखील 1000 रुपये बुडू शकतात। त्यामुळे आता जे काही करत आहात ते बाजूला ठेवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन बघा, कारण शेवटी मी एक असा खुलासा करणार आहे जे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि हो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच खाली सबस्क्राईब बटन दाबा आणि नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका, कारण अशा महत्त्वाच्या बातम्या आम्ही रोज आणतो। आणि एकही बातमी तुम्हाला चुकवायची नसेल तर सबस्क्राईब करणे अत्यंत गरजेचे आहे। तर शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक महिन्यांपासून महाराष्ट्रातील लाखो शेतकरी एकच प्रश्न विचारत होते, नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी येणार? सरकार आम्हाला विसरले आहे का? 9वा हप्ता कधी मिळेल? 10वा हप्ता कधी येईल? आणि या प्रश्नांचं उत्तर मिळालं नाही म्हणून शेतकरी बांधव चिंतेमध्ये होते। रात्री झोप लागत नव्हती। शेतात काम करताना मनात एकच विचार यायचा की हे पैसे येतील का नाही। पण आज मी तुम्हाला सांगतो की तुमची सर्व चिंता आता संपलेली आहे, कारण राज्य सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आणि तो थेट तुमच्या बँक खात्याशी संबंधित आहे। आणि हा निर्णय ऐकून तुम्ही खुर्चीवरून उठाल एवढा मोठा आणि दिलासादायक बातमी आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज सरकारने जे जाहीर केलं आहे ते एका नीट नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता म्हणजेच 2000 रुपये येणार आहेत। त्यानंतर नमो शेतकरी योजनेचाच 10वा हप्ता म्हणजे आणखीन 2000 रुपये येणार आहेत। म्हणजेच एखाद्याच नमो शेतकरी योजनेचे एकूण 4000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। पण एवढ्यावरच थांबू नका, कारण यासोबतच पीक विमा नुकसान भरपाईचे 15,000 रुपये ते 20,000 रुपये पण याच बँकेमध्ये डायरेक्ट येणार आहेत। म्हणजेच एकूण बघितलं तर शेतकऱ्यांना 19,000 रुपये मिळणार आहेत, तर काही भाग्यवान शेतकऱ्यांना तब्बल 24,000 रुपये इतकी मोठी रक्कम एकाच वेळी मिळणार आहे। आणि हे सर्व पैसे DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या थेट बँक खात्यामध्ये देणार असल्याने कोणाला कोणत्याही दलालाची किंवा मध्यस्थीची गरज नाही आहे, कोणालाही वेगळे पैसे द्यायची गरज नाही आहे, कोणाकडेही पैशाची गरज नाही। पैसे थेट तुमच्या बँक खात्यात येतील। आता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, हे पैसे किती वेगाने येतात हे नीट आहे का? सरकारने एकदा वाटपाचे बटन दाबले आणि अवघ्या 30 ते 35 मिनिटात हे संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होते। म्हणजे एका तासापेक्षाही कमी वेळात तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल की क्रिएट युअर अकाउंट 2000 रुपये। हा मेसेज आला की समजून घ्या 9व्या हप्त्याचे पैसे आलेले आहेत। आणि थोड्याच वेळाने तुमचा मेसेज येईल की क्रेडिट युअर अकाउंट 2000 रुपये। हा मेसेज आला की समजून घ्यायचं की नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या 10व्या हप्त्याचे देखील पैसे आलेले आहेत। आणि यानंतरच पीक विमा भरपाईचे पैसे पण येतील। म्हणजे एकाच दिवशी तुमच्या खात्यात इतकी मोठी रक्कम जमा होणार आहे की तुम्ही स्वतः बँकेत जाऊन बघाल तेव्हा तुमच्या डोळ्यावर पण विश्वास बसणार नाही। आतापर्यंत या योजनेत काय झाले हे बघा। आतापर्यंत 90 लाखांपेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांना 1967 कोटींपेक्षा अधिक रक्कम ही शासनाकडून वितरित करण्यात आलेली आहे। आणि आता 93 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 2000 कोटी रुपये हे जमा होणार आहेत। म्हणजेच ही योजना बंद झाली असे म्हणणाऱ्यांना ही आकडे उत्तर देतात, ही योजना बंद नाहीये, ही योजना पूर्ण ताकदीने सुरू आहे आणि तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत। फक्त वाटपाची प्रक्रिया होती आणि त्याला आता मंजुरी मिळालेली आहे आणि लवकरच हे सर्व पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येतील। आणि बांधवांनो, जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या, कारण अशा महत्त्वाच्या योजनांच्या बातम्या सर्वात आधी आम्हीच देतो। आणि नोटिफिकेशन बेल ऑनवर ठेवा जेणेकरून एकही अपडेट तुमच्याकडून चुकणार नाही। पण शेतकरी बांधवांनो, आता एक
एक महत्त्वाची गोष्ट सांगतो जी ऐकणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हे पैसे मिळवण्यासाठी 2 महत्त्वाची कामे करणे अत्यंत अनिवार्य आहे आणि जर ही 2 कामे केली नाही तर मग पुढे काय होईल ते का तुमचे नाव यादीमधून काढले जाईल. नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये तुम्हाला मिळणार नाहीत. तर याचबरोबर पीक विमा भरपाईचे 15,000 रुपये ते 20,000 पण बुडणार आणि सर्वात वाईट म्हणजे काय माहिती आहे, या योजनेचा लाभ तुम्हाला पुढेही मिळणार नाही. त्यामुळे ही 2 कामे आजची आज करून घ्या, ते उद्यावरती ढकलू नका. पहिले महत्त्वाचं काम म्हणजे तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का हे तपासा. जर लिंक नसेल तर लगेच जवळच्या बँकेत जा आणि आधारशी लिंक करून घ्या. त्याचबरोबर DBT साठी अत्यंत आवश्यक आहे. आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे KYC अपडेट करा. PM किसान पोर्टलवर जा किंवा ते जमत नसेल तर जवळच्या CSA केंद्रावरती जा आणि तुमची KYC लगेचच्या लगेच पूर्ण करून घ्या. कारण KYC शिवाय तुमच्या खात्यामध्ये 1 रुपयाही येणार नाही, हे लक्षात ठेवा. ही 2 कामे आजची आज करून घ्या आणि तुमच्या शेजारच्या शेतकऱ्यांनाही सांगा. अनेक शेतकरी या माहिती अभावी आपले पैसे गमावतात. आता बघूया कोणत्या जिल्ह्यांना सर्वात आधी पैसे मिळणार आहेत. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्त्याची मिळून एकूण 4,000 रुपये आणि यासोबत पीक विमा भरपाई 15,000 रुपये ते 20,000 रुपये लवकरात लवकर जमा होणार आहे. यासोबतच दुसऱ्या जिल्ह्याचं नाव आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपण DBT अंतर्गत संपूर्ण रक्कम मिळणार असून पीक विमा कंपनीने या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास मान्यता दिली आहे. शेतकरी बांधवांनो, याचबरोबर तिसऱ्या जिल्ह्याचं नाव हिंगोली आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या वाटपाचा लाभ मिळणार असून संपूर्ण रक्कम आता DBT द्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि या जिल्हा या यादीत नाही, त्यांनी काळजी करू नका, कारण टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत. आणखीन एक मोठी बातमी, एका पीक विमा कंपनीने स्वतःहून कोर्टात न जाता खरीप हंगाम 2025च्या नुकसान भरपाईची रक्कम तातडीने देण्यास मान्यता दिलेली आहे. म्हणजेच आता शेतकऱ्यांना कोर्टाच्या चक्रा माराव्या लागणार नाहीत, अर्ज करावे लागणार नाहीत, वारंवार चौकशी करावी लागणार नाही, कारण कंपनीने स्वतःच मान्य केले आहे की ते पैसे देणार आहेत आणि ते पैसे थेट DBTच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होण्यास सुरुवात होणार आहे. शेतकरी बांधवांनो, ही किती मोठा दिलासादायक बातमी आहे हे सांगायला नको. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पैसे नेमके कधी येणार? तर बघा, ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे आणि 15 ऑगस्ट म्हणजेच आपला स्वातंत्र्य दिन लवकरच येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार समजले आहे की स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना हे पैसे देण्याचे नियोजन सरकारने केलेले आहे. कारण या दिवशी बळीराजाला भेट देणे म्हणजे खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य साजरे करणे असे सरकारला वाटते. अधिकृत तारीख जाहीर होताच आम्ही सर्वात आधी तुम्हाला सांगू. त्यासाठीच आत्ताच्या आत्ता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका, जेणेकरून ही माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि तुम्हाला कोणत्याही माहितीपासून वंचित राहावे लागणार नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजना बंद झाली नाहीये. 4,000 रुपये नक्कीच येणार आहेत. त्याचबरोबर पीक विमा भरपाईचे देखील 15,000 रुपये ते 20,000 रुपये हे वेगळाच येणार आहेत. शेतकरी बांधवांनो, हे पैसे थेट DBTच्या द्वारे तुमच्या खात्यात येणार आहेत. फक्त त्यासाठी तुम्हाला आधार लिंकिंग आणि KYC आजची आज करून घ्यायचे आहे. एक दिवशी यासाठी उशीर करू नका. हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक शेतकरी मित्राला, नातेवाईकाला, शेजाऱ्याला शेअर करा, जेणेकरून कोणाचे पैसे बुडणार नाहीत आणि प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा पूर्ण लाभ मिळेल. आताच आमचे चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑलवर टाका आणि येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्याशी जोडले राहा. जय जवान, जय किसान. धन्यवाद.